असलेले नृसिंहवाडी या ठिकाणी म्हणजे दत्तप्रभूंची राजधानी असलेले जे बसलेले आहे कृष्णा नदीच्या काठी। चला तर देवांचे दर्शन घेऊयात आणि कसा आपला होतो ब्लॉग पूर्ण पाहूया। मंदिराच्या दिशेने आपण निघालेलो आहोत आणि मंदिराकडे जाता वेळेस आपल्याला समजलं की अरे बाप रे, या ठिकाणी तर एवढी गफाड गर्दी आहे ना की विचारूच नका। आणि तसं तर तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिलेली आहे की आपण नांदेड मधून डायरेक्टली आलेलो आहोत सांगलीला। जर सांगलीला तुम्ही राहत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा, आपण नक्कीच भेटूया। चला तर मग थोडीशी माहिती पाहूयात। नृसिंहवाडी हे मंदिर कोल्हापूरमधील कृष्णा पंचगंगेच्या संगमावर वसलेले आहे। हे मंदिर श्री दत्तरायांशी संबंधित असून दत्त भक्तांसाठी ते दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखले जाते। म्हणजेच की या ठिकाणी म्हणजे आपण दत्तप्रभूंचे स्वामी समर्थांचे जर भक्त असाल तर या ठिकाणी नक्कीच यायला हवं। आणि हे मंदिर एका मुस्लिम राजाने बांधलेलं आहे। हे मंदिर श्री नृसिंह सरस्वती यांच्या नावाने प्रसिद्ध आहे। श्री गुरुचरित्रानुसार श्री दत्तात्रेयांनी नृसिंह सरस्वती अवतारात 12 वर्षे येथे वास्तव्य केलेले आहे आणि आदिलशहा राजाने या ठिकाणी नरसोबावाडीच्या दत्त मंदिरासोबतच 2 गावीही या ठिकाणी भेट दिलेली आहेत। हे मंदिर दत्त संप्रदायाची राजधानी मानली जाते। दर्शनासाठी तर एवढी मोठी रांग लागलेली आहे आणि किती टाइम लागेल सांगताच येत नाही। रविवारच्या सुट्टीमध्ये दत्तगुरूंचे दर्शन। झाले तर मग दत्तगुरूंचे दर्शन आणि परिसर म्हणला पाहिला या ठिकाणी मंदिराचा तर खूपच भारी होता। आता गर्दीने हे भरलेलं सर्व मंदिर खूपच सुशोभित होतं। हे आहे कृष्णा नदीचे पाणी। आपल्यासोबत आलेले आपले मित्र, त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारून नृसिंहवाडीमध्ये त्यांना काय आवडलं।